नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज गट ब पूर्व परीक्षा 2025 जो पेपर झाला त्याच्या पॉलिटीच्या प्रश्नांचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तसं जर तुम्ही बघितलं, पॉलिटीचे प्रश्न सोपे होते. एक दोन प्रश्न असे होते जे तुम्हाला ट्रिकी वाटले असतील, परंतु तुम्हाला 13 किंवा 14 मार्क्स यायला काहीच अडचण नव्हती. ठीक आहे, चला पहिला प्रश्न बघूयात आपण. बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर काय दिलाय. 1950 मध्ये 1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील प्रदेशांचे 4 स्तरीय वर्गीकरण केले होते. सगळ्यात पहिलं तुम्हाला माहित असलं पाहिजे की परिशिष्ट 1 मध्ये मूळ घटनेत म्हणजे 1950 ला 4 फोल्डर सिस्टीम होती, जी की 7वी घटनावस्ती 1956 आणि राज्य पुनर्रचना कायदा 1956 त्या दोघांनी ती रिप्लेस केलेली आहे. आता बघा, फोल्डर ए मध्ये कायदे मंडळ असलेली संस्थाने. चूक. फोल्डर ए मध्ये काय होतं की ब्रिटिश काळामध्ये गव्हर्नर असलेली राज्य. फोल्डर बी मध्ये मुख्य आयुक्त फोल्डर बी मध्ये काय होतं, संस्थानिकांची राज्य, म्हणजे हे सुद्धा चूक आहे. फोल्डर सी मध्ये ब्रिटिश भारतामधील चीफ कमिशनरचे प्रांत, हे बरोबर आहे. आणि डी मध्ये अंदमान निकोबार बेट, हे सुद्धा बरोबर आहे. लक्षात येत आहे. तुम्हाला काय विचारलंय की बाबा योग्य जोड्या निवडायच्या आहेत, तर सी आणि डी हे योग्य आहे. आलं लक्षात तुमच्या. म्हणजे याचं उत्तर काय असलं पाहिजे तुमचा 2 नंबरचा पर्याय. चला नेक्स्ट. भारतीय संविधानातील कलम 243 जी. बघा, 243 जी फॉर जबाबदाऱ्या, असं मी तुम्हाला ट्रिक मध्ये सांगितलं होतं. जबाबदाऱ्या. ठीक आहे, हा पर्याय काय आहे, बरोबर आहे. दिलाय कुठे बघा, इथे 2 नंबरचा पर्याय. आता बाकीचे पर्याय चेक करूयात. अपात्रता, मी तुम्हाला कायम सांगायचो अपात्र होणे, फेल्युअर 243F. रचना, रचनेला इंग्लिश मध्ये आपण कंपोजिशन म्हणतो, तर 243C. आलं लक्षात. आणि पंचायतीचा कालावधी ई मध्ये आहे 243E. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे, 2 नंबरचा पर्याय. चला नेक्स्ट. जोड्या लावायला अगदी सोपा प्रश्न होता. बघा, ग्रामसभा 243A. 243A. ठीक आहे. राखीव जागांची तरतूद डी मध्ये आहे. पंचायतीच्या निवडणुका 243K आणि अपात्रता 243F. म्हणजे तुम्हाला सरळ सरळ उत्तर मिळतं की बघा काय आहे की तुमचा ए आहे, ए ला 3, म्हणजे या दोघांपैकी एक पर्याय. अपात्रता 243F 2 नंबरचा पर्याय. म्हणजे तुमचे बाकीचे सगळे पर्याय काय होतात, जातात. तुमचा 1 नंबरचा पर्याय काय असलं पाहिजे, याचं उत्तर असलं पाहिजे. सोपा प्रश्न होता अगदी हा. चला, भारतीय संविधानाच्या कलम 8 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे. बघा, 5 ते 11 नागरिकत्व. 8 मध्ये काय आहे, भारतीय वंशाच्या व्यक्तीचं नागरिकत्व, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिनचं नागरिकत्व. 2 नंबरचा पर्याय. ठीक आहे. चला पुढचा. तुम्हाला मी कायम प्रत्येक बॅच मध्ये सांगत आलेलो आहे, कोणत्या देशाकडून काय घेतलं हा आयोगाचा फेवरेट प्रश्न आहे. तुम्ही आपल्या वन डे रिव्हिजन मध्ये बघा किंवा आपल्या कोणत्याही बॅच मध्ये बघा. ठीक आहे. बघा, मार्गदर्शक तत्व कुठून आहेत घेतलेली, आयर्लंड. कुठून घेतलेली आहेत, आयर्लंड कडून घेतलेली आहेत. ठीक आहे. मूलभूत हक्क USA. समवर्ती सूची ऑस्ट्रेलिया. आलं लक्षात तुमच्या. म्हणजे आपल्याला काय बघितलं पाहिजे, ए ला आहे 3. ए ला 3. ए ला 3 असणारे किती पर्याय आहेत आपल्याकडे, 2 पर्याय तर गेले. ठीक आहे. बी ला 5, बी ला 5 असे 2 पर्याय आहेत. ठीक आहे. सी ला 1 असा एकच पर्याय शिल्लक राहतो आता आपल्याकडे. म्हणजे 4 नंबरचा पर्यायाचं काय आहे, उत्तर आहे. अगदी सोपा प्रश्न होता, म्हणजे पूर्ण नसता वाचला तरी चाललं असतं. ठीक आहे. चला नेक्स्ट. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ कुणी मुख्यमंत्री म्हणून काम बघितलेलं आहे. तर एकदम साधं सरळ उत्तर होतं हे, वसंतराव नाईक. 11 वर्षापेक्षा जास्त काळ. एक लक्षात घ्या बरं का, इथे तुम्हाला प्रश्न असा नाही की सगळ्यात जास्त वेळा किंवा जास्त टर्म कोणी उपभोगलेले आहेत असं म्हटलेलं नाहीये याच्यामध्ये. व काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये की बाबा सगळ्यात जास्त काळ 11 वर्षापेक्षा जास्त काळ कोण राहिलेला आहे, वसंतराव नाईक. आणि त्यांच्यानंतर मग शरद पवार आहेत. ठीक आहे. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणती कथने भारतीय संविधानाच्या 20 शी संबंधित आहेत, अनुच्छेद 20 शी संबंधित आहेत. बघा, कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला जीविताचा हक्क नाकारला जाणार नाही, हे 21 मध्ये आहे. हे कशामध्ये आहे, 21 मध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे ए चुकीचं आहे, ए चुकीचं आहे असं म्हटलं की तुमचं उत्तर आलं.
ठीक आहे, फक्त तेवढ्यावरून तुमचं उत्तर येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा डी पर्याय बघा, हे कशामध्ये आहे? 21A मध्ये आहे. हे झालं. ठीक आहे, एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा नो डबल जेपर्डी आहे का? होय. कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची सक्ती केली जाणार नाही. हे वाक्य बरोबर आहे का? होय. पण ह्याला आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो. कसं काय? कोणताही अपराध म्हणजे याचा अर्थ होतो दिवाणी किंवा फौजदारी. मात्र हे संरक्षण फक्त कोणाला प्राप्त आहे? फौजदारीला, दिवाणीला नाही. पण लक्षात घ्या, खालीलपैकी कोणतं वाक्य चूक आहे, बरोबर आहे असं नाही विचारलेलं. काय म्हटलंय? 20शी संबंधित आहे. मग हे 20शी संबंधित आहे का? होय. म्हणजे जर तीव्र असं ऑब्जेक्शन कोणी घेतलं नाही तर उत्तर बरोबर आहे, काही अडचण नाही. पण खूपच डीप मध्ये जाऊन तीव्र आक्षेप घेतला तर आयोगाला हा प्रश्न रद्द सुद्धा करायला भाग पाडलं जाऊ शकतं. आलं लक्षात तुमच्या? पण इथं प्रश्न नीट वाचा पुन्हा एकदा. कोणतं संबंधित आहे असं विचारलेलं आहे. क्लॅरिटी सगळ्यांना? चला, म्हणजे 2 नंबरचा पर्याय काय असणार आहे? त्याचं उत्तर असणार आहे. बघा, खालीलपैकी कलम 349 मध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे? बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाची भाषा, उच्च न्यायालयाची कामकाजाची भाषा, कायदे, विधेयक यांच्याबद्दल वापरायची भाषा, याच्याबद्दल तरतूद आहे 348 मध्ये. काय सांगितलं? असा कायदा करायचा अधिकार संसदेला असेल. परंतु आर्टिकल 349 मध्ये सांगितलंय असा कायदा करताना काही अटी आणि शर्ती असतील, जसं की ते विधेयक राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीनेच मांडावं लागेल. आणि म्हणून आपलं उत्तर काय येतं? 1 नंबरचा पर्याय. मॅक्स लोकांनी उत्तर चुकवलेलं असेल, 2 नंबरचा पर्याय निवडलेला असेल. मात्र काय आहे? भाषेसंबंधी कायदे लागू करतानासाठी विशेष प्रक्रिया. काय विशेष प्रक्रिया आहे? असं विधेयक राष्ट्रपतीच्या पूर्व सहमतीनेच मांडावं लागेल. क्लिअर? म्हणजे इव्हन दो हायकोर्टाच्या भाषेत बदल करायचा राज्य विधिमंडळ करणार असेल तर राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने विधेयक मांडावं लागतं. ठीक आहे, चला, खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? ठीक आहे, बघा, तुम्ही वैयक्तिक किंवा सामूहिक क्षेत्रामध्ये यश संपादन करणं, सतत प्रगती करणं आहे. जन्मदात्यांचं कर्तव्य असेल किंवा पालकांचं कर्तव्य असेल 6 ते 14 वयोगटातील बालकांना शिक्षणापर्यंत पोहोचवणं आहे. गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य, समान न्याय आणि मोफत सहाय्य कशामध्ये आहे रे? 39A मध्ये आहे. कशामध्ये आहे ते? 39A मध्ये. आणि मग सरळ सरळ 3 नंबरचा पर्याय काय असणार आहे? आपलं उत्तर देशाचं संरक्षण करणं, राष्ट्राची सेवा बजावणं, हे तर आहेच कर्तव्यांमध्ये. हे उत्तर आहे. बघा, मी जास्त एक्सप्लेनेशन इथं अजिबात देत बसणार नाही, कारण तुमची आज मानसिकता जी आहे ना, ती फक्त तुम्हाला उत्तर काय आहेत बाबा, आमचं उत्तर चुकलं की बरोबर, ते आहे सगळं. ठीक आहे, राज्यपालांच्या संदर्भात खालीलपैकी कोणता विधान किंवा कोणतं विधान चुकीचे आहेत असं विचारलेलं आहे. कलम 158 नुसार राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावर राहतील. 156, 158 नाही. आलं लक्षात तुमच्या? क्लिअर सगळ्यांना? कलम 155 नुसार नियुक्ती केली जाईल. कोण करेल? राष्ट्रपती स्वतःच्या सही शिक्क्यानिशी. बरोबर आहे, 155 बरोबर आहे. 154 मध्ये कार्यकारी सत्ता त्यांच्याकडे असेल, त्यांच्याद्वारे थेट किंवा मंत्रिमंडळाच्या मार्फत वापरली जाईल. हे सुद्धा बरोबर आहे. 163 राज्यपालांना मदत करण्यासाठी सीएमच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ असेल. ते सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, मला विचारलंय कोणतं चुकीचं आहे? ओनली ए. ओनली ए काय आहे? चुकीचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगेल महेश पाटील सर इंग्लिश, तुम्हाला तर माहितीच आहे, म्हणजे मी सांगायची गरज नाहीये. महेश पाटील सरांनी आपल्या सर्वांसाठी एक प्रबोधन बॅच आणलेली आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं सगळे मोठी नाव आहेत तुम्हाला. बघा, इथे तुम्हाला सायन्स साठी दिसतील युवराज कोकरे सर, त्याच्यानंतर तुम्हाला निलेश पवार सर दिसतील, त्याच्यानंतर मी आहे, त्याच्यानंतर उदय कदम सर आहेत. असे म्हणजे जेवढे पण महाराष्ट्रामधले जेवढे टॉपचे काही शिक्षक आहेत, ठीक आहे, जे की तुम्ही अनुभवलेले आहे म्हणून मी टॉपचे म्हणतो. नंतर पुन्हा काही लोक म्हणणार तुम्ही टॉपचे कोणी ठरवलं, पण आहेत. तुम्ही एकदा परीक्षा आणि त्याच्यामध्ये आलेले प्रश्न चेक करा, त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि ही बॅच 1 फेब्रुवारीला चालू होणार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की बाबा, तुम्ही जर या माणसाचं काम बघितलं तर परफेक्ट असल्याशिवाय ते कुठलंही पुढचं पाऊल उचलत नाहीत. हा तुम्ही लोकांनी अनुभव घेतलेला आहे. आणि जेव्हा मुख्य परीक्षेचा विषय येतो तेव्हा इंग्लिश म्हटलं की एकच नाव येतं, महेश पाटील. म्हणजे ही बॅच काहीतरी एकदा नाही 1000 वेळा विचार करून आणलेली बॅच आहे. तर
बघा तुम्ही मागचा ट्रेंड चेक करा. इंग्लिश मराठीला मार्क खूप चांगले आलेत, परंतु जीएस ला मार्क कमी आलेत म्हणून मुलं आऊट झालेत. आणि मग सरांनी आता तोच विडा उचललेला आहे की बाबा जीएस ला म्हणजे मुख्य परीक्षेच्या पोरांचा माइंडसेट काय आहे, तो जीएस ला नसतो, त्यांचा लँग्वेजच्या बाबतीत असतो. आणि तोच आता आपल्याला तोडायचा आहे, म्हणून ही आपली प्रबोधन बॅच आणलेली आहे. आणि या बॅच मध्ये तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स, प्री टू मेन्स सगळं तुमचं कव्हर करून घेतलं जाणार आहे. तर नक्कीच तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. आपल्या शाश्वत अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये असणार आहे, तसंच ऑफलाईन स्वरूपामध्ये सुद्धा ही बॅच असणार आहे. ही खूप फायदेशीर अशी बॅच राहील तुम्हाला. ठीक आहे, चला. खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने 168 मध्ये समाविष्ट नाहीत? बघा, प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल, प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील. बरोबर आहे, 168 मध्ये आहे ते पहिलंच वाक्य आहे. जे ते कायदेमंडळाचे 2 सभागृह असतील, ते एक विधानसभा आणि दुसरं विधान परिषद असेल. बरोबर आहे. ठीक आहे, जिथे फक्त एकच सभागृह आहे तिथे विधानसभा म्हणून ओळखलं जाईल, हे सुद्धा आहे. आणि शेवटचं वाक्य सुद्धा बरोबर आहे. विधानसभेची सदस्य संख्या 60 ते 500 असेल, परंतु ही आहे 170 मध्ये, 168 मध्ये नाही. क्लिअर सगळ्यांना? म्हणजे कोणतं नाही असं विचारलंय, 2 नंबरचा पर्याय. आलं लक्षात? कित्येक पोरांनी असं पण केलं असेल, डी पर्याय चुकीचा आणि 4 नंबरला गोल, तो आहे 2 नंबरचा पर्याय. असं मी झालेलं असणार आहे, मला तुम्ही सांगालच मेसेज करून. ठीक आहे. उपराष्ट्रपतीच्या पात्रतेबाबत कोणतं अयोग्य विधान आहे? भारताचा नागरिक असावा. बरोबर आहे, 66 मध्ये या तरतुदी आहेत. 45 वर्ष, 45 वर्ष कुठेतरी दिलेलं आहे का रे? दिलंय. कुठे? आपला जो काय म्हणतो आपण त्याला, लोकपाल जो आहे, लोकपाल, त्या लोकपालला 45 आहे. आलं लक्षात तुमच्या? इथे काय आहे? 35. ठीक आहे. लोकसभेचा नाही, राज्यसभेचा सदस्य, राज्यसभेचा सदस्य. म्हणजे बी आणि सी काय आहेत? चुकीचे आहेत. मला चुकीचे विचारलेले आहेत. क्लिअर सगळ्यांना? खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बघा, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाधिवक्ताचं कार्यालय अस्तित्वात आलं, हे विधान बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा महाराष्ट्रामधलं महान्यायवादी पद कधी निर्माण झालं, महाधिवक्ता कधी निर्माण झाला, असं काही विचारलेलं नाहीये. मग राज्याच्या स्थापनेसोबत ते होतं का? होतं. 1 मे 1960. ठीक आहे. महाधिवक्त्याची नियुक्ती 165 नुसार केली जाते. बरोबर आहे. आणि बिरेंद्र सराफ हे ऑगस्ट 25 पर्यंत होते का? होते. सप्टेंबर मध्ये पद सोडलंय त्यांनी. आलं लक्षात तुमच्या? आणि डिसेंबर मध्ये आता नवीन नियुक्ती झालेली आहे. म्हणजे उत्तर काय आलं पाहिजे याचं? एबीसी. क्लिअर सगळ्यांना? चला नेक्स्ट. तुम्हाला पंतप्रधानाच्या भूमिकेबद्दल योग्य विधान विचारलंय. बघा, आपली बॅच चेक करा किंवा युट्यूबचं लेक्चर बघा, त्याच्यात आहे सगळं. रॅमसेम्युअर पंतप्रधान हे राजरूपी जहाजाचे सुकाणू आहेत. होय, बरोबर आहे. HRG ग्रीव्हन्स, सरकार हे देशाचं स्वामी आहे आणि पंतप्रधान सरकारचे स्वामी आहेत. बरोबर आहे विधान. आणि मनरोने काय म्हटलेलं आहे? शासन संस्थेच्या जहाजाचा कॅप्टन आहे असं म्हटलेलं आहे. गौण ताऱ्यामधला चंद्र विल्यम हार्कोट यांनी म्हटलेला आहे. विल्यम हार्कोट यांनी. मी कायम मजेने सांगायचो, आपला तर चंद्र पौर्णिमेचा आहे असं गमतीने म्हणायचो, कारण तो जास्त चमकतोय. ठीक आहे. ए आणि बी ह्याचं काय असलं पाहिजे? उत्तर असलं पाहिजे. चला, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आणि कोणत्या भागामध्ये कर्तव्य समाविष्ट आहेत? काय सोपं होतं याचं? मी कायम सांगत आलो, एक प्रश्न कशावरती आहे? घटनेचा भाग आणि कलम. आपण सुरुवातच तिथून करत असतो. एक आपला व्हिडिओ पण आहे की तुम्ही जबरदस्त लाईक केलेला आहे. ठीक आहे. 1.5 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज त्याला गेलेले आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातच इथून होते. ठीक आहे. तर एकंदरीत तुम्हाला 15च्या 15 प्रश्न सॉल्व्ह व्हायला काहीच अडचण नव्हती. ठीक आहे. चला, थँक्यू.